दुसऱ्या अध्यायाच्या 3ऱ्या वल्लीतला 13वा मंत्र मागच्या वेळेला पाहिलेला होता. थोडासा संदर्भ म्हणून 12वा आणि 13वा मंत्र थोडक्यात परत बघूया. आत्मा किंवा आत्म्याची प्राप्ती होतच नाही, पण आत्मा कसा मिळवावा लौकिक अर्थाने शब्द वापरला. आत्मा ज्ञातव्यता आत्म्याची कशी येईल, त्यासाठी कोणत्या गोष्टीचा वापर करावा. आत्तापर्यंत माझ्या ज्ञानाचा एकमेव उपाय म्हणजे माझ्या इंद्रियांद्वारे मला होणारं ज्ञान किंवा प्रमा. ते जे ज्ञान आहे ते प्रमाणासहित होतं. त्यामध्ये मला माझ्या इंद्रियांचा उपयोग करून घ्यावा लागतो. या इंद्रियांच्या मार्फत माझं प्रमाणाची प्रमा होते. त्या पद्धतीने मला आत्म्याचं ज्ञान होऊ शकेल की नाही याबद्दल 12वा मंत्र आहे. तिथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुझी आत्तापर्यंतची ज्ञान संपादन करण्याची जी काही प्रवृत्ती होती ती सर्व प्रमाणाधिकृत होती आणि आत्म्याचं ज्ञान जे आहे ते अप्रमेला होत असल्यामुळे नैव वाचा न मनसा प्राप्तुम शक्यो न चक्षुषा. कोणत्याही इंद्रियाने, वाचा, मन, चक्षु आणि बाकीच्या कोणत्या इंद्रियाने तुला त्याचं ज्ञान होणार नाही. पण अस्ति इति ब्रवतो, पण तो आहे असं सांगणारे कोणीतरी आहेत. याचा अर्थ इंद्रिय गम्य नसून सुद्धा त्याचा निश्चित अनुभव घेता येतो आणि ती गोष्ट अभावापोटी उपस्थित नसून अनुभवापोटी उपस्थित आहे असं सांगणारे जे सद्गुरू आहेत त्यांना त्याचा तसा अनुभव आल्यामुळे अस्ति इति ब्रवतो अन्यत्रम कथम तदुपलभ्यते असे हे ज्ञान मिळू शकते हे गुरुशिवाय कोणीही सांगू शकत नाहीत. यासाठी ज्या अटी घातलेल्या आहेत त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे जोपर्यंत आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल शंका मनामध्ये राहील तोपर्यंत त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आत्म्याच्या अनुभूतीचं ज्ञान किंवा आत्म्याची अनुभूती होण्याची शक्यता अजिबात नाही. अस्ति इति एव उपलब्धव्य, ते आहेच असं समजून ज्याची श्रद्धा आहे, असा जो प्रसिद्ध आहे त्याला तो तत्वभावेन च प्रसिद्धती. तत्वभावेन, तत्त्वम असि या भावाने तो तू आहेस अशा पद्धतीने त्या आत्म्याचं ज्ञान त्याला होऊ शकेल. असे दोन महत्त्वाचे मंत्र आपण 12वा आणि 13वा मंत्र पाहिला होता. याचा अर्थ अस्तित्व अस्ति इति एव उपलब्धस्य तत्वभावेत अस्तित्व बुद्धी, आणि दुसरी म्हणजे कार्य प्रविलापनस्य अस्तित्वनिष्ठत्वात. आत्म्याचं अस्तित्व कशा पद्धतीने एक आहे असं श्रद्धेने समजून पुढे जावं आणि जेव्हा जेव्हा कोणत्याही कार्याचा प्रविलाप करण्याचा आपण प्रयत्न करतो म्हणजे कोणत्याही घडत असलेल्या आणि पुढे घडेल अशा कोणत्याही कार्याची सुसंगत विलयानुसार व्यवस्था लावल्यानंतर या सगळ्या व्यवस्थेच्या मागे एक कारण ज्याचं अस्तित्व मानावंच लागेल अशा पद्धतीने सुद्धा आत्म्यावरची श्रद्धा वाढू शकते. त्याला कार्य विलापनस्य अस्तित्वनिष्ठत्व असं म्हणतात. म्हणजे अशा दोन प्रकारचे जर असतील तर त्याला आत्मज्ञान होऊ शकेल. 14वा मंत्र जो आहे पुढचा तो मंत्र 13व्या मंत्रापासून एकदम खाली आल्यासारखा वाटतो. एक उच्च पातळीवरचं तत्वज्ञान जिथे सत्ख्याती असत्ख्याती किंबहुना प्रमेचे वेगवेगळे प्रकार, अयथार्थ यथार्थ अप्रमा पैकी यथार्थ अप्रमेच्या पोटी फक्त हे कळू शकेल असं सांगणारं तत्वज्ञान 14व्या मंत्रात एकदम खाली आल्यासारखं वाटतं. पण त्या दोन्ही मधला जी लिंक आहे, त्या दोन्ही मधली जी जोड आहे ती जोड अखंडानंदांनी अशी सांगितलेली आहे की सांगायला उच्च असं जरी तत्वज्ञान असलं तरी करण्यासाठी मात्र हे तत्वज्ञान जिथून निघतं ते अत्यंत साधारण पातळीवर आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून पुढचा मंत्र जो आहे यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामाः, यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामाः यः अस्य हृदिश्रिताः अथ मर्त्यो अमृतो भवति यत्र ब्रह्म सम अश्नुते. म्हणजे त्या ब्रह्माचं इतकं ज्याचं वर्णन आता तात्विक पातळीवर केलं गेलं ते साध्य करायचं असेल तर त्याच्यासाठी असणारी एकमेव गोष्ट सांगताना अशी सांगितलेली आहे की यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामः, जेव्हा सर्व प्रकर्षेण मुच्यन्ते म्हणजे सगळ्याने काय मुच्यन्ते कामः, जेव्हा जेव्हा जो काम किंवा इच्छा ही जेव्हा
पूर्णपणे विश्राम अवस्थेस पावते. आता इथं प्रमुच्यन्ते हा शब्द जो आहे तो पुढे आचार्यांनी खूप समजावून सांगितलेला आहे. पहिल्यांदा त्या काम म्हणजे ती इच्छा आहे तिचं नेमकं स्थान कोणतं आहे. मला इच्छा होते म्हणजे ती माझ्या मनामधून होते, ती माझ्या आत्म्यामुळं होते. त्यामुळे इच्छेचं नेमकं स्थान कोणतं हे फार इथं महत्त्वाचं आहे असं आचार्य म्हणतात. त्याचं कारण असं सांगितलं आहे. अखंडानंदांनी याचा विस्तार असा दिला आहे की काम या शब्दावर आणि यह अस्य हृदयश्रिता असं उपनिषदांनी म्हणण्याचं कारण, हृदी म्हणजे हृदयात म्हणजेच बुद्धीमध्ये ती आश्रित असते. इच्छा किंवा काम हा मनामध्ये किंवा बुद्धीमध्ये आश्रित असतो. याचा अर्थ त्याचा आत्म्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. हे सांगणं इतकं महत्त्वाचं असं असण्याचं कारण असं आहे की वैशेषिक तत्त्वज्ञानामध्ये इच्छा हा आत्म्याचा धर्म मानलेला आहे आणि आत्मा हा निधर्मी आहे असं वेदांत सांगतं. म्हणून सांख्य आणि वेदांती असे म्हणतात की आत्म्याला कोणत्याही प्रकारच्या धर्माची सांगड लावता येत नाही, म्हणून तो निष्क्रिय असल्यामुळे काम हा आत्मा सोडून कुठेतरी तो त्याला उदित करत असेल, पण ती त्याची कारण जागा नाही आहे आणि म्हणून त्याची कारण जागा ही हृदयश्रिता म्हणजे बुद्धीमध्येच ती आश्रित असते असं म्हणतात. आणि हे सांगण्यासाठी जो खुलासा केलेला तो असा आहे अखंडानंदांचा की सुषुप्तीमध्ये ज्या इच्छेचं नेमकं काय होतं. सुषुप्तीमध्ये कोणत्याही इच्छा नसल्यामुळं पण त्यावेळेला आत्मा तिथं असल्यामुळं मग याचा अर्थ असा होईल की आत्म्यामध्ये कधी इच्छा होतात आणि कधी इच्छा होत नाहीत. असं होणं कधीही शक्य नसल्यामुळं आत्म्याकडून इच्छा होण्याची कोणत्याही प्रकारची शक्यता नाही. म्हणून सांख्य आणि वेदांती आत्मा हा मनोधर्म असं मांडतात, आत्मधर्म असा मानत नाहीत. आणि म्हणून या मंत्रामध्ये यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामः, जे या कामाला या इच्छांना प्रकर्षांनी ज्यांनी संपवलेलं आहे, जी हृदयात अस्य हृदयश्रिताः अथ मर्त्यो अमृतो भवति, असे जे कोणी असतात ते अमर होतात. यत्र ब्रह्म सम अश्नुते, आणि इथेच ब्रह्माची प्राप्ती होते. ब्रह्म अश्नुते, अश्नुते म्हणजे अटेनमेंट, एखादी गोष्ट होणे, एखादी गोष्टीची समरस होणे, अटेनमेंट. इथे आचार्यांनी एक त्यांच्याच दुसऱ्या भाषामध्ये दिलेला काय जो उल्लेख आहे तो गोपाल यतींद्रांनी दिलेला आहे. तो असा आहे की आचार्य त्या मंत्रामध्ये असं म्हणतात, कामा जानामी ते मूलम, हे इच्छा, हे काम, मला तुझी नेमकी जागा माहिती आहे. हे कामा जानामी ते मूलम संकल्पात केला जायसे, तुझे जी मूळ आहे ते माझ्या संकल्पामध्ये हे मी ओळखलेलं आहे आणि संकल्प मनामध्ये होतो म्हणून तू मनाचा गुणधर्म आहेस आणि तुझी आई ही संकल्प आहे. आणि हे सांगण्याचं महत्त्वाचं कारण असं की जेव्हा आचार्य पुढं असं म्हणतात की यदा यस्मिन काले सर्वे कामाः काम इतव्यस्य, काम आणि काम इतव्य, काम इतव्य म्हणजे अशी गोष्ट ज्याची इच्छा होते त्याला काम इतव्य असं म्हणतात. जेव्हा ज्या काळी यदा यस्मिन काले सर्वे कामाः काम इतव्यस्य अन्यस्य अभावात प्रमुच्यन्ते विशिर्यन्ते, म्हणजे ज्या ज्या गोष्टींची इच्छा करण्यासारखं जे जे आहे, याचाच अर्थ इहर परलोकीचे, आपण जे नामदेवांची प्रार्थना म्हणतो आणि त्यालाच इहा अमूत्र फल भोग विराग अशी वैराग्याची व्याख्या विवेक चूडामणीमध्ये दिलेली आहे. आणि विचारसागर रहस्यामध्ये त्याची व्याख्या अशी आहे, या जगापासून माहीत असणाऱ्या सर्व ब्रह्मलोकांच्या जगापर्यंतच्या ज्या ज्या इच्छा त्या इच्छाच्या निवृत्तीस वैराग्य म्हणतात. अशा तिन्ही दृष्टींनी इथे ते प्रमुच्यन्ते असं म्हणतात. आणि पुढेच ते असं म्हणतात की कशा प्रकारे ती इच्छा गेलेली आहे, तर ती काही तात्कालिक गेलेली नाही आहे, ती स्वतः विशिर्यन्ते, ती विस्विषित होऊन झिजून ती पूर्णपणे नाहीच झालेली आहे. आपण शरीर म्हणतो, शरीर शिर्यन्ते इति शरीरः, ज्याचे पुढे धजी म्हणजे त्याचे छोटे छोटे तुकडे होणार आहेत, जे संपून जाणार आहे त्याला शरीर म्हणतात. त्याप्रमाणे विशेषेण शिर्यन्ते, अशा पद्धतीने साधनेपोटी आशेची पूर्णपणे विल्हेवाट जेव्हा लागलेली असेल त्यावेळेला अस्य प्राक प्रतिबोधात विदिशो हृदि बुद्धो श्रिता अश्रिता, आत्मज्ञान होण्यापूर्वी ज्ञानाच्या हृदयात म्हणजेच बुद्धिगुहेत ही कामना आश्रित असते. म्हणजे कामना आहे
कामना बुद्धिगुहेत आश्रित आहे आणि ती केव्हापर्यंत असते? अस्य प्राक प्रतिबोधात, प्रतिबोध म्हणजे ज्ञान होण्याच्या अगोदर ती तिथं अस्तित्वात असते. ज्ञान झाल्यानंतर तिचं अस्तित्वच संपूर्ण जातं. त्यामुळे तिचा हृदयगृहेमध्ये असण्याचा सुद्धा काही संबंध उरत नाही. पुढे बुद्धिर्ही कामानाम आश्रयो न आत्मा. बुद्धीच इच्छेचे किंवा इच्छांचे आश्रय आहे, आत्मा नाही. आणि याच्यासाठी आचार्यांनी आपल्या भाष्यामध्ये बृहदारण्यक उपनिषदामधली एक छोटीशी श्रुती दिलेली आहे. काम हा संकल्प हा, असा छोटासा उल्लेख तिथे केलेला आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये पाहिल्यानंतर ती श्रुती अशी दिसते की काम हा विचिकित्सा, श्रद्धा, अश्रद्धा, धृती, अधृती, ह्री, धी, भी इत्येतम सर्वं मनः. मनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचं स्थान आहे हे बृहदारण्यक उपनिषदामध्ये सांगितलंय. त्यात एक काम असल्यामुळे त्याचा इथं संदर्भ आचार्यांनी घेतलाय. पण तिथे कोणत्या कोणत्या गोष्टीचं स्थान आहे? एक काम म्हणजे सगळ्या इच्छांचं स्थान मनामध्ये आहे. विचिकित्सा, विचिकित्सा म्हणजे डायलेमा, हे की ते, ज्याच्यासाठी विवेक वापरायला लागतो अशा प्रकारची जी गोंधळाची अवस्था, ती विचिकित्सा, ती मनामध्येच होते, कारण विकल्प तिथे आहे. त्याच्यानंतर श्रद्धा, अश्रद्धा, त्याच्यानंतर धृती, अधृती. धृती म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलचा ठाम निश्चय होणे, म्हणजेच बुद्धीचा निश्चय करण्याचं जे कार्य आहे ते. अधृती आणि री म्हणजे मॉडेस्टी, धी म्हणजे बुद्धी आणि भी म्हणजे भीती, इतके आविष्कार मनामध्ये दडलेले आहेत असं बृहदारण्यक उपनिषद सांगतं. इच्छा, संकल्प इत्यादी बुद्धीत असतात असे श्रुती सांगते. अथ तदा मर्त्यः प्राक् प्रबोधात आसीत. अथ तदा मर्त्यः प्राक् प्रबोधात आसीत. पण असा मर्त्य मानव आत्मज्ञान प्राप्तीनंतर सप्रबोध उत्तर कालाम, म्हणजे ज्ञान झालेल्या नंतरच्या कालामध्ये, प्रबोध उत्तर कालाम, ज्ञानोत्तर कालात, अविद्या काम कर्म लक्षणस्य मृत्युर्विनाशात. आता इथे मृत्यूच असं म्हटलेलं आहे, पण आपला मृत्यू आणि इथे मृत्यू आचार्यांनी सांगितलेला वेगळा आहे. अविद्या काम कर्म लक्षणस्य मृत्युर्विनाशात, असा जो ज्याला ज्ञान झाल्यानंतर त्याची अविद्या निघून गेल्यामुळं, काम निघून गेल्यामुळे, कर्माची निवृत्ती झाल्यामुळे, अशा 3 लक्षणांनी त्याला मृत्यू आल्यामुळे मृत्योर्विनाशात अमृतो भवती, आणि मग तो अमृतपदाला प्राप्त होतो. आता अविद्येचा जो भाग आहे त्यातला, तो अविद्येचा भाग आहे, तो परिच्छिन्नतेचा भाग आहे. अविद्या म्हणजे जसं आचार्यांनी सांगितलं, माझ्या स्वतःच्या स्वरूपाची मला जाणीव नसल्यामुळे मी स्वतःला मर्यादित असल्याचा सतत अनुभव करतो. जो मर्यादित आहे तो अमर्याद होण्याचा प्रयत्न करतो, आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टीची प्राप्ती मला व्हावी अशी इच्छा मनामध्ये निर्माण होते, कारण मी अपूर्ण आहे. सो अविद्येचा अपूर्णतेशी संबंध आहे. म्हणून अविद्या परिच्छिन्नत्व देते, अपूर्णता देते, मर्यादितपणा देते. मर्यादितपणामुळे काम होतो, आणि काम झाल्यामुळे संकल्प होऊन कर्म होते. असे हे 3 असल्यामुळे अविद्या काम कर्म लक्षणस्य मृत्योर्विनाशात अमृतो भवती. हे 3 नसल्यानंतर तो माणूस मेल्यासारखाच आहे, जरी तो जिवंत असेल तरी. मरणाही आधी राहिलो मरोणी, मग केले होते मनामध्ये तैसे, असं तुकाराम म्हणतात. मरणाही आधी राहिलो मरोणी म्हणजे हा मृत्यू आहे. गमन प्रयोजकस्य मृत्योर्विनाशात गमनः अनुपपत्तेहि अत्र इहैव प्रदीप निर्वाणवत् सर्व बंधन उपशमात ब्रह्म सम अश्नुते ब्रह्मेव भवति इत्यर्थः. गमन प्रयोजकस्य, गमन प्रयोजन करणारा कोण आहे? गमन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. असा जाणारा जो आहे, तो पंचमहाभूत किंवा अष्टधा प्रकृतीचं शरीर नसून ते लिंग शरीर आहे. जिथे माझ्या सगळ्या इच्छा वासना रूपाने जिवंत राहतात, त्या जिवंत असलेल्या वासनांना एका जन्मातून दुसऱ्या जन्माकडे घेऊन जाणारं माझं लिंग शरीर सतत गमन करत असते. आणि असं गमन करणारं, हे गमन करण्यासाठी जे काही लागतं, हे 3 गोष्टी कोणत्या? अविद्या काम कर्म, हे संपल्यामुळं प्रयोजक संपला. म्हणून गमन प्रयोजकस्य मृत्योर्विनाशात, या गमनासाठी लागणारा प्रयोजक संपल्यामुळे मृत्योर्विनाशात गमन हा अनुपपत्यते.
गमन उत्पत्ती संपली, अन उत्पत्तीनं. आणि इथे इहेव प्रदीप निर्वाणवत, प्रदीप निर्वाणवत, एखाद्या दीप जो आहे त्याची ज्योत निर्वाणवत. आता निर्वाण हा शब्द निर आणि वान, वान हा शब्द वात या शब्दावरून आलेला आहे. एखाद्या दिव्याच्या वातीला वाऱ्याच्या हलक्या झुळकेने संपून टाकावं, तद्वत प्रदीप निर्वाणवत सर्व बंधन उपशमात. सारे बंधन म्हणजे 3 बंधन आहेत. हे तिन्ही बंधनं कुठली? अविद्या काम कर्म, ही तिन्ही उपशम झाल्यामुळे विरलेने ब्रह्मसम अश्नुते, ब्रह्मसमान म्हणजेच ब्रह्मप्राप्ती होते असा अर्थ. ब्रह्मेव भवती. मग प्रश्न असा येतो, कदा पुन्हा कामानां मूलतो विनाश इत्युच्यते. पण असं काही होत नाही ना की परत कुठेतरी त्याला इच्छा होते, असं काहीतरी, असं काही होऊ शकतं का? अशी अवतारिका देऊन पुढचा मंत्र चालू होतो. विनाश मूलतो विनाश इत्युच्यते. आता या इच्छांचा दुबारा प्रादुर्भाव दुसऱ्यांदा होत नाही, कारण त्यांचा समूळ नाश होतो हे सांगितलेलं आहे. नशी आदर्शेन इति नाशः, अशा प्रकारचा नाश की ज्याच्या कोणत्याही प्रकारचा सुगावा नंतर राहत नाही. 15वा मंत्र असा सांगतो, यदा सर्वे प्रभिद्यन्ते हृदयस्य इह ग्रंथयः. यदा जेव्हा सर्वे सर्व प्रभिद्यन्ते, भिद्यन्ते म्हणजे तोडणे, काटणे, फोडणे, कट असंडर. प्रभिद्यन्ते प्रकर्षेन म्हणजे एखाद्या प्रकर्षेने जेव्हा आपल्या प्रभिद्यन्ते तोडतो. काय? ग्रंथयः. कोणती ग्रंथी? इह ग्रंथया. इह म्हणजे याच आयुष्यात. हा शब्द आचार्यांनी गोपाल यतींद्रांनी सांगितलं की इह हा शब्द इथे फार महत्वाचा आहे. याच आयुष्यामध्ये जो हृदयस्य ग्रंथयः, हृदयातील ग्रंथी याच आयुष्यामध्ये जेव्हा सर्व प्रभिद्यन्ते अथ मर्त्यो अमृतो भवति, तेव्हा मर्त्य अमर बनतो. एतावत ही अनुशासनम. संपूर्ण वेदामध्ये ही सांगितलेली एकच खरी आज्ञा आहे. आणि आज्ञा नुसती नाही आहे, इति अनुशासनम. अनुशासन म्हणजे हे परत सांगतोय, हे होतच, हे पहिल्यापासून अस्तित्वात आहेच असं आता परत सांगितल्यामुळे ही परत सांगितलेली एक आज्ञा, म्हणून अनुशासनम. इति शासनम शाश्वतम, अनुशासनम परत सांगितल्यामुळे. अनु म्हणजे परत. हा उपसर्ग अनु जो लावलाय तो एवढ्यासाठी की अशी अवस्था, अशी स्थिती ही अनादिकालापासूनच आहे, फक्त ती आता मी परत कठोपनिषदामध्ये सांगतोय. म्हणून यमराज म्हणतात एतावत ही अनुशासनम, ही वेदांची खरी आज्ञा. आता प्रश्न असा इथे येतो की इह म्हणजे या आयुष्यामध्ये ही ग्रंथी तोडायची आहे, ही नेमकी ग्रंथी कोणती? आणि ग्रंथी हा शब्द पुष्कळ वेळेला गीतेमध्ये, उपनिषदांमध्ये आणि कठोपनिषदात पण आलेला आहे. मुंडकोपनिषदामध्ये भिद्यते हृदय ग्रंथी छिंदते सर्व संशय असा उल्लेख आहे. ज्याची ज्याची हृदयग्रंथी भेदली गेलेली आहे त्याचे सर्व संशय निवृत्त होतात. क्षीयन्ते चस्य कर्माणी, त्याची कर्म सगळी नाहीसी होत जातात. तस्मिन दृष्टी परावरे, त्याचं परमात्म्याकडे लक्ष म्हणजे एक झालेलं असतं, तो ब्रह्मभूत होतो असं मुंडकोपनिषद सांगतं. ग्रंथी हा शब्द ग्रथी कौटिल्य या शब्दावरून आला आहे. ग्रथी हा त्याचा मूळ धातू आहे. ग्रथी कौटिल्य, कौटिल्य म्हणजे वाकडा, कौटिल्य म्हणजे वाकडा. एखादा दोर थोडासा वाकडा केल्यानंतरच त्याला वळता येतो, आणि त्याची गाठ मारायची असेल तर त्याला त्याच्या नेहमीच्या याच्यापासून परत गाठीमध्ये त्याचं रूपांतर करावं लागतं. त्या रूपांतराच्या प्रक्रियेला कौटिल्य असं म्हणतात. ग्रथी कौटिल्य इति ग्रंथीही, म्हणजे जे जे काही सरळ आहे त्याच्याऐवजी तेव्हा त्याला विरुद्ध मार्गाने घेऊन जाऊन जेव्हा त्याचा नेहमीचा जो प्रवाह आहे तो अवरोध करून जेव्हा त्याला एखाद्या गाठीमध्ये परावर्तित केलं जातं, म्हणजे अशी गोष्ट की जी बांधते किंवा थांबते, म्हणून त्याला ग्रंथीला बंधन असं सुद्धा म्हटलंय. आणि बांधते किंवा थांबते अशाला ग्रंथी म्हटलेलं आहे. प्रश्न असा आहे की या ग्रंथी नेमक्या आहेत कोणत्या कोणत्या आणि कुठे कुठे आहेत? चिन्मयानंद स्वामींचं याच्यावरचं जे भाष्य आहे त्यामध्ये ते म्हणतात या 3च ग्रंथी आहेत, आणि त्यांच्या दृष्टीने अविद्या, कर्म आणि कामना अशा त्यांनी 3 ग्रंथी सांगितलेल्या आहेत. या उलट अखंडानंदानी याच्यावर जे भाष्य केलेलं आहे तिथे मात्र या ग्रंथीचं स्वरूप त्यांनी फार विस्तारित केलेलं आहे. त्यांचं असं मत आहे की या ग्रंथी ज्या आहेत, या ग्रंथी अखंडानंदांनी सांगितल्याप्रमाणे पहिली जी ग्रंथी आहे ती मूलाधार चक्राजवळ आहे. स्वाधिष्ठान आणि मूलाधार अशी 2 चक्र जी सगळ्यात खाली आहेत,
ज्यांचा प्रोक्रिएशनशी संबंध आहे तिथे ते आहेत आणि त्याला ते उत्पत्तीशी संबंधित असल्यामुळं ब्रह्मग्रंथी असं म्हणतात. आणि ब्रह्मग्रंथी विभेदिनी ललिता सहस्त्रनामामध्ये या सगळ्या ग्रंथी आलेल्या आहेत आणि अखंडानंदाने त्याचा संदर्भ घेऊन या ग्रंथींचं वर्णन इथं असं केलं आहे आणि फार सुंदरपणाने ते जुळवलं आहे. ज्या माणसाच्या एकदम बेस टेंडन्सीज आहेत, सगळ्यात खालच्या प्रवृत्ती ज्या आहेत त्या सगळ्यात खालच्या चक्राजवळ आहेत. म्हणून जो खालच्या प्रवृत्तीमध्ये गुंतलेला असतो किंवा गुंतला जातो तो या ब्रह्मग्रंथीमध्येच अडकलेला आहे. आणि या ब्रह्मग्रंथीमध्ये जो असतो तिथे वासनांचं बळ प्रचंड असल्यामुळे त्या मूलाधारामध्ये राहून ज्यांनी ज्या ग्रंथींमधून ज्या चुका केलेल्या आहेत त्या सगळ्या चुकांचं तसंच्या तसं प्रायश्चित मिळावं म्हणून तिथे जी देवता बसलेली आहे ती गणपती आहे. तो मूलाधारच तिथोच नित्यम. कारण ज्या लोकांनी अत्यंत खालच्या प्रवृत्तीच्या म्हणजे तामसिक प्रवृत्ती किंवा खालची प्रवृत्ती जी आहे ती या मूलाधार किंवा स्वाधिष्ठान चक्राशी रिलेटेड आहे, ती उत्पत्तीशी रिलेटेड आहे आणि उत्पत्ती हे ब्रह्माचं काम असल्यामुळे त्याला ब्रह्मग्रंथी म्हटलेलं आहे. याच्या वरच्या बाजूला गेल्यानंतर जी दुसरी ग्रंथी येते तिला विष्णू ग्रंथी विभेदिनी असं म्हटलं आहे. विष्णू ग्रंथी ही साधारण मणिपूर चक्राच्या आसपास आहे आणि तिथेच पोट आहे, म्हणजे डायजेस्टिव्ह ऑर्गन आहे, अन्न पचन करणारी सारी संस्था तिथं आहे. त्याचा अर्थ असा आहे की ब्रह्माने तयार केलेलं जे काय आहे ते स्थितीसाठी विष्णू ठेवतो आणि म्हणून ते चक्र अशा ठिकाणी की ज्याच्यामुळं ही स्थिती राहते, अन्नामुळे स्थिती राहते. पण त्याच वेळेला ज्याची इच्छा या अत्यंत खालच्या प्रवृत्तीहून उठून राजसिक प्रवृत्तीकडे जाते, म्हणजे तो लक्ष्मीच्या अर्थार्जनाच्या कामासाठी जास्त स्वतःचा वेळ व्यतीत करायला लागतो, जास्त कर्म करायला लागतो, जास्त विचार करायला लागतो, तिथे विष्णू ग्रंथी येते. कारण विष्णूची पत्नी लक्ष्मी हेच त्याचं ध्येय असतं. आणि म्हणून रजोगुणाचं प्राबल्य त्या ठिकाणी पॅशन आणि एजिटेशन असे दोन शब्द रजोगुणासाठी वापरले आहेत. अत्यंत अनिवार्य इच्छा आणि त्या इच्छेनुसार स्वार्थापोटी हे जग निर्माण झालेलं आहे. या जगात फक्त मला माझा स्वार्थ पाहायचा आहे असं मंदाताईंनी सांगितलं होतं. रजोगुणाचं लक्षण म्हणजे प्रत्येक ठिकाणी माझ्या अर्थासाठी इथं काय आहे, अर्थ असल्यामुळे लक्ष्मीचा पती विष्णू आणि ही स्थिती, म्हणून या स्थितीचं हे चक्र विष्णू ग्रंथी विभेदिनी मणिपूर चक्र असं म्हटलंय. याच्या वरची जी ग्रंथी आहे त्याला रुद्र ग्रंथी असं म्हटलंय. रुद्र ग्रंथी ही आज्ञाचक्राजवळ आहे आणि आज्ञाचक्राजवळ रुद्र ग्रंथी ठेवण्याचं कारण असं आहे ती अहंकाराशी संबंधित आहे. आणि अहंकार जो आहे तो फक्त सत्वगुणाला एकमेव असणारा, कदाचित त्याला अडकवणारा जो एकमेव दुर्गुण आहे तो अहंकार आहे. म्हणजे जो आपल्या अत्यंत खालच्या प्रवृत्तीतून जसा वर जाईल तसा त्याचे विचार शुद्ध तरल होत जातात. त्याबरोबर त्याला असणाऱ्या अडचणी वेगळ्या प्रकारच्या येतात आणि ह्या सगळ्या ग्रंथी असल्यामुळे या ग्रंथी भेदत त्याला वर जायचं आहे. आणि रुद्राकडून लय होतो म्हणून अहंकाराचा लय करणारं ते जे चक्र आहे ते आज्ञाचक्र आहे. आणि या 4 चक्रानंतर एक शेवटची ग्रंथी आहे ती चित अचित ग्रंथी अशी आहे की जड आणि चेतन यात मध्ये असणारा कोणत्याही प्रकारचा जो दुजाभाव आहे तो जेव्हा पूर्णपणे संपतो तेव्हा ते सहस्त्रार चक्र तिथे आहे. आणि या 4 चक्रांची किंवा या 4 ग्रंथींची जी रचना केलेली आहे त्या रचनेला समोर ठेवून ज्याप्रमाणे आपल्या बुद्धीमधून होणारा जो काही विचारांचं संक्रमण आहे आणि त्यानुसार होणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्यानुसार होणारं जे कर्म आहे हे जसं शुद्ध होत जाईल तसं हळूहळू हा मनुष्य अध्यात्माच्या दृष्टीने वरच्या चक्राकडे जायला लागतो. आणि यालाच कुंडलिनी या संदर्भामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. काहींनी याचं स्पष्ट कुंडलिनी असं वर्णन केलेलं आहे. चिन्मयानंदांसारख्या स्वामींनी याचं वर्णन थोडंसं वेगळं केलेलं आहे. ते म्हणतात उच्च किंवा ऊर्ध्व गतीला जाणे आचारांनी, विचारांनी आणि विहारांनी हीच कुंडलिनी आहे असं त्यांचं मत आहे. म्हणजे जसं मलदोष संपेल, उपासनेला दृढता येईल, तशी सद्गुरूची प्राप्ती होऊन शेवटचं काम होण्यापर्यंतची जी वाटचाल आहे तीच कुंडलिनीची वाटचाल आहे असं ते समजतात, ते म्हणतात. आणि योग्यांच्या भाषेमध्ये मात्र याला प्रत्यक्ष नाडीचं अस्तित्व मानलं गेलेलं आहे. आणि ते कशा पद्धतीने मानलं गेलेलं आहे हे या मंत्राच्या
भाष्यामध्ये कळतं. आचार्य असं म्हणतात, यदा सर्वे प्रभिद्यन्ते हृदयस्य इह ग्रंथयः अथ मर्त्यो अमृतो भवति एतावती अनुशासनम्. आचार्य असं सांगतात, यदा सर्वे प्रभिद्यन्ते भेदम उपायांती विनश्यन्ति हृदयस्य बुद्धेः इह जीवत एव ग्रंथयो ग्रंथिवत दृढबंधन रूपा अविद्या प्रत्यया इत्यर्थ. त्यांनी सांगितलेला हृदयग्रंथीचा जो अर्थ आहे आचार्यांनी, तो कसा आहे? दृढ बंधन रूपा, जी जी बंधनं आहेत आणि जी दृढ झालेली आहेत, अनंत जन्मीच्या संस्कारांमुळे आपल्यावर झालेली जी बंधनं आहेत त्याला दृढ बंधनं अविद्या प्रित्यर्थ इत्यर्थ. त्यामुळे अविद्यालाच त्यांनी सगळ्यात महत्त्वाची ग्रंथी मानलेली आहे. ती ग्रंथी थोडीशी पुढं समजावून सांगताना आचार्य असं म्हणतात, अहम इदम शरीरम, मी हे शरीर आहे. मम इदम धनम, हे धन माझं आहे. सुखी दुःखी च अहम, मी सुखी आहे, मी दुःखी आहे. इत्येवम आदि लक्षणात तद विपरीत, या सगळ्या लक्षणांच्या विपरीत. आता ब्रह्मज्ञानी आणि ब्रह्मज्ञान न झालेला याचा निवाडा असा केला आहे, इत्येवम आदि लक्षणात तद विपरीत ब्रह्म आत्म प्रत्यय उपजननात. मी आत्मा, अयम आत्मा ब्रह्म, ब्रह्म आत्म प्रत्यय, अयम आत्मा ब्रह्म असा प्रत्यय म्हणजे अनुभव झाल्यानंतर, उपजननात म्हणजे असा अनुभव जेव्हा उद्भवतो तेव्हा ब्रह्मेव अहम अस्मि, मी ब्रह्मच आहे. इति विनष्टेषु अविद्या ग्रंथीषु तद्वत निमित्तः कामा मूलतो विनश्यन्ति. आणि मग तो काय म्हणतो, ज्याला झालेलं नाही तो हे धन माझं आहे, मी सुखी दुःखी आहे, अहम इदम शरीरम असं म्हणतो. या लक्षणांच्या विपरीत ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे तो मात्र काय म्हणतो, मी असंसारी आहे. असंसारी इति विनष्टेषु, असंसारी म्हणण्याचं संसरती असं काही राहिलं नाही. पुढे जाणं म्हणजे गती नाही. गती नाही कारण लिंग शरीर नाही, लिंग शरीर नाही कारण काम नाही, आणि म्हणून कामा मूलतो विनश्यती. हा सर्व इच्छांच्या मागे, सर्व कर्माच्या मागे असणारा जो काम आहे, जो संकल्प तो समूळ नाश पावतो. असा 15वा मंत्र सांगतो. पुढे ते असं म्हणतात, अथ मर्त्यः अमृतो भवति एतावद्धि एतावदेव एतावन्मात्रं न अधिकम अस्ति शंका कर्तव्य अनुशासनम अनुशिष्टि उपदेशे सर्व वेदांताम इति वाक्यशेषः. आचार्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने सांगितलेलं वाक्य आहे. ते असं म्हणतात, अथ हा, त्याच वेळी मर्त्य हा अमृतो भवती, मर्त्य माणूस जो आहे तो अमर होतो. इतकंच एतावधी, याचपर्यंत, एतावदेव एतावन मंत्राम एतवन मात्रम, इतपरच उपदेश आहे. हा जो उपदेश आता सांगतोय तो इतकाच, याचपर्यंत आणि इतपरच आहे. काय, न अधिकम अस्ति शंका कर्तव्य, याहून अधिक शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही. हीच सर्व वेदांची अनुज्ञा आहे. इति अनुशासनम अनुशिष्टी उपदेशे, हा एकच सर्व वेदांताम इति वाक्यशेष, हा सगळ्या वेदांताचा हा एकच अर्थ आहे असं आचार्य सांगतात. याचा अर्थ इच्छेला दिलेलं महत्त्व, ध्यायते विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते. इच्छेला दिलेलं महत्त्व इतकं मोठं आहे की इतक्या सगळ्या ब्रह्माच्या वर्णनानंतर त्याच्यावरची रेमेडी किंवा त्याच्यावरचा उपाय म्हणून सरळ कामावरच उपनिषद आलेलं आहे. या मंत्रानंतर आचार्याने आपली एक स्वतःची अवतारिका दिलेली आहे. निरस्त अशेष विशेष व्यापी ब्रह्मात्म प्रतिपत्त्या. कशा प्रकारचा त्याला अनुभव येतो, मी ब्रह्म आहे जे निरस्त अशेष विशेष व्यापी, मी सर्वव्यापी आहे, कोणत्याही प्रकारचं विशेष त्याला लागू पडत नाही. तो निरस्त आहे. निरस्त म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याच्यापासून टाकाऊ आहे, म्हणजे त्याला कोणतीही गोष्ट विरुद्ध लावता येत नाहीत, अशी ती अवस्था आहे. तो शुद्ध आहे. या अनुभवाने समस्त अविद्या ग्रंथेर जीवत, सगळ्या अविद्या ग्रंथी तुटतात. एव ब्रह्मभूतस्य विदुषो न गतिर्विद्यते, अशा ब्रह्मभूतास ज्ञानास पुन्हा गती नाही. आणि गमतीचा भाग म्हणजे जीवत एव, याच जन्मात
जीवतैव म्हणजे मृत्यूनंतर ब्रह्मज्ञान अशा प्रकारची कोणतीही दर्पोक्ती वेदांमध्ये नाही. इत्युक्तम अत्र ब्रह्म समश्नुते इत्युक्त्वात् असं ज्याचं होतं म्हणजे जो सर्व व्यापित्वाचा अनुभव घेतो, निर्विशेषत्वाचा अनुभव घेतो, जो शुद्ध आहे असा अनुभव घेतो, ज्याच्या सगळ्या अविद्या ग्रंथी तुटतात आणि त्यामुळे ज्याला कोणत्याही प्रकारची गती नसते त्याला ब्रह्मपद प्राप्त झाले इत्युक्त्वात् असे म्हणतात. न तस्य प्राणाम उत्क्रामंती ब्रह्मेव सन ब्रह्म आप्येति. परत एकदा बृहदारण्यक उपनिषदातली एक छोटीशी श्रुती आचार्याने संदर्भाला दिलेली आहे. न तस्य प्राणा उत्क्रामंती. प्रश्न महत्त्वाचा असा आहे, विचारलेला प्रश्न, आणि याचं कारण असं आहे, जो जीवनमुक्त झाला तो जेव्हा मृत्यू पावतो म्हणजे शरीराने मृत्यू पावतो तेव्हा त्याचे प्राण कुठं जातात? मर्त्यांचे ज्यांचे प्राण आहेत त्यांचे प्राण पंचप्राणात विलीन होतात, संस्कार वासना लिंग शरीरात जातात, लिंग शरीर पुढं जातं. यांचं नेमकं काय होतं? यांचे प्राण पंचमहाभूतात जातात की आणखी कुठे जातात? हा एक तात्विक शंका त्याच्यामध्ये काढलेली आहे. आणि म्हणून अशा जेव्हा जेव्हा शंका आलेल्या आहेत तेव्हा तेव्हा अशा शंकांचं सगळी उत्तर ब्रह्मसूत्रामध्ये आहेत. पूर्वपक्ष उत्तर पक्ष, पूर्वपक्ष उत्तर पक्ष. या प्रश्नाचं उत्तर गोपाल यतींद्रांनी याच्यामध्ये जो संदर्भ दिला आहे तो प्रतिषेध अधिकरणम नावाचं काहीतरी ब्रह्मसूत्रामध्ये आहे. मी वाचलेलं नाही, पण त्यांचा संदर्भ असा आहे की ब्रह्मसूत्रामध्ये प्रतिषेध अधिकरणम या प्रकरणामध्ये अशा ज्ञानांची इंद्रिये त्याच्या मृत्यूनंतर कुठे जातात याचा उल्लेख दिलेला आहे. आणि त्याचं स्पष्ट उत्तर असं दिलं आहे की ज्ञानांची इंद्रिये परमात्म्यातच विलीन होतात असं उत्तर दिलेलं आहे. आणि त्याचा संदर्भ घेऊन इथे आचार्य असं म्हणणार न तस्य प्राणा उत्क्रामंती ब्रह्मेव सन ब्रह्म आप्येति. याचा अर्थ यज्ञवाल्क्य संवादामध्ये बृहदारण्यक उपनिषदामध्ये जनकाच्या बरोबरच्या संवादामध्ये हा मंत्र आलेला आहे की ज्ञानाचे प्राण उत्क्रमण न करता ब्रह्मीभूत झालेले असतात. म्हणजे प्राणासहित तो ब्रह्मीभूत होतो असा त्याचा अर्थ आहे. अंतराशी लीनश्य ब्रह्मलोके भाजो ये च तद विपरीतः. या उलट हे ब्रह्मज्ञानाचं लक्षण झालं. जो ब्रह्मज्ञानी नाही त्याचं काय होतं? त्याचे दोन प्रकारचे भाग केलेले आहेत. एक मंद ब्रह्मज्ञानी आहे, एक पूर्ण ब्रह्मज्ञानी आहे, आणि एक याचा कशाशीच संबंध नाही असा आहे. यातला जो मध्यम अधिकारी आहे, उत्तम अधिकारी जो आहे तो ब्रह्माला प्राप्त होतो. मध्यम अधिकाऱ्याचं काय होतं? ये पुनः मंदत ब्रह्मविदो विद्या अंतरशी लीनश्च ब्रह्मलोक भाजो ये च तद विपरीतः. तो दुसऱ्या विद्येत मग्न असल्यामुळे, आता इथे विद्या अंतरशीलीनश्च असा शब्द आहे. विद्या अंतर म्हणजे दुसरी विद्या. एक ब्रह्मविद्या आहे आणि एक ब्रह्मविद्या नसलेली दुसरी विद्या आहे. ही दुसरी विद्या कोणती? तर ज्या ज्या लोकांनी ब्रह्मविद्येचा अभ्यास पूर्ण न करता तोपर्यंतचा सगळा अभ्यास पूर्ण केलेला आहे, म्हणजे ज्यांच्या मलाचे दोष निवृत्त झालेले आहेत, ज्यांची उपासना अत्यंत चांगली झालेली आहे पण ब्रह्मलोकापर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा अधिकाऱ्याला मध्यम अधिकारी म्हटलेलं आहे किंवा मंद ब्रह्म अधिकारी असं म्हटलेलं आहे. हा जो मध्य अधिकारी जो आहे तो दुसऱ्या विद्येत मग्न असल्याने, ब्रह्मविद्या सोडून, म्हणजे कोणती विद्या अंतरशीलीनश्च ब्रह्मलोक भाजो ये च तद विपरीतः. असा जो आहे तो ब्रह्मलोकाला प्राप्त होतो. तो ब्रह्मत्वाला प्राप्त होत नाही, तो ब्रह्मलोकाला, म्हणजे अजूनही तो अनुभवाच्या कक्षेतच राहतो, अनुभवाच्या पातळीतच राहतो, पण इतरांच्या दृष्टीने तो उच्च ठिकाणी पोहोचतो. अनुभवांच्या कक्षेच्या उच्चतम स्थानावर तो आरूढ होतो, म्हणजे ब्रह्म स्थानावर तो. आणि हा ब्रह्म आणि आपण जे म्हणतो त्या ब्रह्मामधला फरक आहे. हा ब्रह्मलोकातला ब्रह्म आहे. आणि तिसरे जे आहेत संसार भाजा, जे संसारातच गुंतलेले आहेत, संसार भाजा तेषाम एव गतिविशेष उच्यते. जे संसारातच गुंतलेले आहेत, ज्यांनी मनाचाही काही केलेलं नाही आहे, उपासनेचंही काही केलेलं नाही आणि ब्रह्मविद्येचा तर संबंधच नाही, असे जे जे आहेत एव गतिविशेष उच्यते. दे कीप ऑन गोइंग फ्रॉम वन प्लेस टू अदर प्लेस. पुनरपि जननम पुनरपि मरणम अशी त्यांची अवस्था आहे. प्रकृत उत्कृष्ट ब्रह्मविद्या फलस्तुतये. म्हणून मध्यम अधिकाराला मिळणारं जे ब्रह्म आहे
ब्रह्मलोक जो आहे तो उत्कृष्ट ब्रह्मविद्या फलस्तुतये, पण प्रकृत संस्कृत नाही आहे, ते अत्युच्च नाही आहे. याचा अर्थ असा की तो तिथपर्यंत पोहोचला तरी ब्रह्मप्राप्तीला अजूनही तो प्राप्त झालेला नाही, आणि तिथून तो खाली येण्याची शक्यता आहे, येतोच असं नाही. पुढे असंही सांगितलंय स्मृतीनं की बहुतेक यातले लोक पुढे जाऊन तिथे प्राप्त होतात, पण परत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंच अन्यत अग्निविद्या पृष्ठा प्रत्युक्त्याच. आत्तापर्यंत यमानी जी अग्निविद्या दिली म्हणून सांगितलं नचिकेताला दुसऱ्या वराबद्दल, ती विद्या हीच होती की ज्याच्यामध्ये ब्रह्मलोकापर्यंत पोहोचता येत होतं. ही पूर्वी सांगितलेलीच आहे. तशाच फलप्राप्ती प्रकारो वक्तव्य इति मंत्रारंभ. आणि म्हणून अशा या अशा या फलप्राप्तीचे 3 वेगळे वेगळे जे विभाग आहेत, ते विभाग कशा प्रकारे काम करतात हे सांगण्यासाठी पुढचा मंत्र दिलेला आहे. इथे दृष्टांतामध्ये एक उल्लेख असा आचार्यांच्या याच्यामध्ये येतो, म्हणजे आचार्यांच्या भाष्यावर जे भाष्य केले त्याच्यामध्ये असा उल्लेख आलेला आहे की व्याध वर्धित राजकुमार दृष्टांत नावाचा एक दृष्टांत आहे. तो शंकराचार्यांनी छांदोग्य उपनिषदात दिलाय, पण त्याचा संदर्भ इथे या भाष्यावर भाष्य करणाऱ्यांनी घेतलेला आहे. तो घेण्याचं कारण असं आहे की ब्रह्मप्राप्ती झाल्यामुळे कुठेतरी अशी संभावना होईल की त्याला आत्तापर्यंत जे माहिती नव्हतं ते त्यांनी प्राप्त करून घेतलं, असं कुठंतरी होण्याची शक्यता आहे, म्हणून हा दृष्टांत दिलेला आहे. यातला व्याधवर्धित राजकुमार दृष्टांत म्हणजे एक राजा आपल्या कुटुंबासहित काही त्याच्यावर बालंट आल्यामुळे जंगलामध्ये गेल्यानंतर तिथे आपल्या संपूर्ण कुटुंबासह तो गेला, आणि तिथे गेलेला असताना जंगलामध्ये काही दिवस राहत असताना त्याचा एक राजकुमार तिथे इकडे तिकडे खेळताना हरवला. नंतर राज्याची परिस्थिती व्यवस्थित झाल्यामुळे सगळे राज आणि सगळे घेऊन तो राजा परत आला, पण तो एक राजकुमार मात्र तिथेच राहिला. तो तिथल्या शिकारी लोकांच्या बरोबर सापडल्यामुळे त्यांनी त्याला मोठं केलं, वाढवलं, सगळं काही केलं, आणि असं करून तो जेव्हा शिकार करत अर्धवट उघड्या कपड्यांनी सगळीकडे फिरत होता, तेव्हा एका साधूंनी त्यांना पाहिलं, जो साधू या राजांच्याकडे रेग्युलरली किंवा नेहमी येत असे. त्याला पाहताच कळालं की त्याच्या मुद्रांनी लक्षणांनी कळाले की हा राजकुमार आहे. मग असा हा राजकुमार जेव्हा परत तिथे राजाकडे गेला आणि जेव्हा त्या राजाला सांगण्यात आलं, तेव्हा असं लक्षात आलं की तो राजकुमार आहे. याचा अर्थ तो राजकुमार पूर्वी होताच. असं जसं या दृष्टांतामध्ये आहे, तद्वत हा जो ब्रह्मीभूत झाला तो ब्रह्मीभूत होताच, फक्त तो त्या बाजूनी या बाजूला येण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमुळे त्यांनी स्वतःचं स्वस्वरूप, आणि म्हणून ओम नमो जी आद्या जय जय स्वसंवेद्या, स्वतःच्या स्वरूपाचीच पहिल्यांदा आळवणी केलेली आहे, आणि त्या स्वरूपाची ओळख करून घेणे म्हणजेच ब्रह्मप्राप्ती करणे. म्हणजे ब्रह्मप्राप्ती म्हणजे दुसरी काहीतरी प्राप्ती करायची असा कुठेतरी शंका येऊ नये म्हणून हे सांगितलेलं आहे. आणि हे सांगताना सुद्धा असं गीता सांगते की मनुष्यानाम सहस्त्रेषु काचित एतत् सिद्धये. अशा हजारो मनुष्यांमध्ये अर्जुना एक कोणीतरी अशा प्रकारे विचार करून मला येऊन मिळतो. पुढच्या मंत्रामध्ये आता वर्णन जे येतंय ते वर्णन दोन्ही अंगाने येतं. कुंडलिनीच्या अंगानेही वर्णन आहे. शतंच एकाच हृदयस्य नाड्यः तासां मूर्धानम अभिनिश्रुत एका. शतंच एकाच, 100मध्ये एक हे शरीर. आता इथे चिन्मयानंद स्वामी खूप छान सांगतात. ते म्हणतात आर्टरीज माहिती आहेत, व्हेन्स माहिती आहेत, नर्व्स माहिती आहेत, नाड्या माहिती नाही आहेत. याचं कारण असं आहे की पाश्चात्य शास्त्रज्ञांनी केलेल्या अनाटॉमीच्या उपशंगाने जर नाडी पाहायचा प्रयत्न केला तर ती कधी कळणार नाही. या शरीरामध्ये चैतन्य कोणत्या मार्गाने धावतं याचा अभ्यास योग्यांनी केलेला आहे असं चिन्मयानंद म्हणतात. आणि या मार्गाचा अभ्यास केल्यामुळे माझ्या शरीराचा कोणताही भाग असा नाही की ज्याला कोणत्याही प्रकारची संवेदना नाही. प्रत्येक ठिकाणी संवेदना उपस्थित असण्याचं कारण ती संवेदना कदाचित घेऊन जाण्यासाठी त्या नर्वचा उपयोग झाला असेल, पण त्या नर्वमधून जे जातं, ज्यानी संवेदना घेतली जाते ती त्या चैतन्याचाच अंश असल्यामुळं अशा प्रकारच्या असंख्य नाड्या त्या संपूर्ण शरीरामध्ये आहेत. आणि तिथून येणाऱ्या प्रत्येक ज्या काही चेतना आहेत त्या चेतनांचं विश्लेषण हे एका ठिकाणी केलं जातं, जे मेंदूमध्ये करण्याच्या ऐवजी मनामध्ये केलं जातं असं वेदांत म्हणतो. आणि मनामध्ये केलं जातं म्हणजे जे फिजिकली होतं त्याच्याशी वेदांताचा काहीही संबंध नसून जे सायकोलॉजिकली किंवा मेंटली होतं त्याच्यावर त्यांचा भर जास्त आहे.
आणि म्हणून ते असं म्हणतात की शतमचे एकाच हृदयस्य नाड्या. हृदय म्हणजे परत इथं बुद्धी आणि मनच आहे. अंतःकरणातून, अंतःकरणामध्ये 100 ज्या अशा नाड्या जातात, 100 आणि इथे शतम म्हणताना असं म्हटलेलं आहे की जिथे जिथे वेदांमध्ये शतम म्हटलेलं तिथं अनेक असाच अर्थ घ्या. सहस्त्राक्षी म्हणजे अनेक, शतम म्हणजे अनेक, आणि अशा अनेक असल्यामुळे अशापैकी एक हृदयस्य नाड्या तासाम मूर्धानाम, त्यामध्ये एक नाडी मूर्धानाम, टाळू, मूर्धन्य स्वर असतात, टाळूत येणारा स्वर, क म्हणताना मूर्धन्य होतो तो, कारण टाळू आहे. तर तिथलं जे सहस्त्रार चक्र आहे मूर्धानम, म्हणजे त्या टाळूला छेदून अभिनिश्रुत, पेनेट्रेट करून बाहेर जाणे, त्याला अभिनिश्रुत एका, अशा असंख्य बुद्धीमध्ये येणाऱ्या अनेक शेकडो नाड्यांमधील एक नाडी मूर्धानम अभिनिश्रुत त्या टाळूला छेदून बाहेर जाते. तया ऊर्ध्वम आयन अमृतत्वम येती. अशा वर जाणाऱ्या या नाड्यांमधून जो वर जातो तो अमृतवास प्राप्त होतो. विश्वमंगन्या उत्क्रमणे भवंती. इतर साऱ्या नाड्या मृत्यू पावतात, असा मंत्राचा अर्थ आहे. इथे अभिनिसृत म्हणजे टू पियर्स टू कम आउट, छेदून बाहेर जाणे असा त्याचा अर्थ आहे. गीतेतल्या 8व्या अध्यायामध्ये देवयान पितृयान जे वर्णन आलेलं तिथं सुद्धा हे वर्णन आलेलं आहे. याचा अर्थ असा दिलेला आहे की जेव्हा माझ्या एक, त्याच्यातला अर्थ असा आहे की सगळ्या नाड्या म्हणजे माझं सगळं जे काही ज्याच्यामुळे मला सगळी इंद्रिय गोचरता येते ती सगळीच्या सगळी जर मी विषयांकडे लावलेली असेल, म्हणजे ती एक सोडून राहिलेल्या सगळ्या नाड्या जर माझ्या कार्यरत असतील तर त्या त्या विषयांना जाऊन त्या कवटाळतील. माझं वृत्ती चैतन्य जे आहे ते प्रत्येक वेळेला विषयांशी संलग्न झालेलं असेल. जेव्हा जेव्हा ते वृत्ती चैतन्य विषयांशी संलग्न झालेलं असेल तेव्हा तेव्हा ते मला नेहमी अतृप्ततेचा भाव देऊन संकल्प आणि विकल्पांच्या मध्ये नेहमी मला भर पाडावी लागेल. जितके जितके संकल्प तितके तितके विकल्प, तितके तितके निश्चय, तितके तितके भोग, तितक्या तितक्या इच्छा, इच्छांच्या वासनामध्ये झालेलं रूपांतर, अशा पद्धतीने ज्यांच्या या सहस्त्र नाड्यांमधून सगळं काही व्हायलंय अशा सगळ्यांना मात्र काय होतं तर त्यांनी सांगितलंय विश्वम गण्य. विश्वम म्हणजे ऑल अराउंड, विष्णूचं एक नाव आहे विश्वम म्हणून. विश्वम अन्य म्हणजे विश्वाच्या सर्वत्र, हिअर देअर अँड एव्हरीवेअर, अशा पद्धतीने विश्वम हा शब्द आहे. विश्वमंगन्या उत्क्रमणे भवंती. अशा अनेक मार्गाने ज्यांचे जे जातात किंवा ज्यांची चेतना जाते ते मृत्यू पावतात. या उलट अशा 100 मधली एक नाडी जी त्या बुद्धी गुहेतूनच निघते, पण ज्याच्याबरोबर जी जाते मात्र टाळूमधून सहस्त्रार चक्रातून बाहेर जाते, त्याच्याशी जो स्वतःला संलग्न करून घेतो तो अमृतत्वाला पावतो, असा मंत्राचा अर्थ आहे. आचार्यांनी मंत्र पुढे थोडासा समजावून आणखीन सांगितलेला आहे. शतमच शतसंख्याकाः एकाच सुषुम्ना नाम पुरुषस्य हृदयात विनिसृतः नाड्यः शिरः तासां मध्ये मूर्धानं भित्वा अभिनिसृता निर्गता सुषुम्ना नाम. 100 पेक्षा 100 सारख्या संख्येमध्ये असणाऱ्या नाड्यांमध्ये एक सुषुम्नाच केवळ पुरुषांच्या हृदयातून म्हणजे बुद्धिगुहेतून निघून ती शिर त्या नाड्यामध्ये टाळू फोडून जेव्हा बाहेर पडते तेव्हा त्यातून प्राण सोडता येतात. तिचं नाव सुषुम्ना. असं पहिल्यांदा त्या नाडीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. पुढे ते असे म्हणतात तथा अंतकाले हृदय आत्मानं वशीकृत्य योजयेत. हे वाक्य त्यांच्या भाषामधलं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे. तया अंतकाले म्हणून शेवटच्या काळी हृदय आत्मानं वशीकृतम, हृदय म्हणजे बुद्धी, आत्मानं वशीकृतम ज्यांनी आपल्या आत्मसत्तेवर हृदय वशीकृत करून घेतलेलं आहे. योजयत अत्यंत काळजीपूर्वक साधनेने ज्यांनी आपली बुद्धी आत्म्याला वश करून घेतलेली आहे, म्हणजे ती जशी व्हायला पाहिजे तशी वापरलेली आहे, अशांच्या बाबतीत मात्र काय होतं, शेवटच्या काळी बुद्धिगेत ज्याने नियंत्रित केलेले आहेत अशांची मात्र नाडी अशा पद्धतीने सुषुम्नेमध्ये जाऊ शकते. आता इथे परत 8व्या अध्यायामध्ये एक श्लोक असा गीतेमध्ये आलेला आहे की ज्या विचारांचा प्रादुर्भाव अंतकाळाच्या शेवटच्या क्षणामध्ये मनामध्ये असतो त्यानुसार त्याचं लिंग शरीर पुढच्या जन्मामध्ये जातं. माझ्या शेवटच्या क्षणी माझ्या मनामध्ये असणारे विचार
हे माझ्या बऱ्याचशा सबकॉन्शियस माइंडमधूनच येऊ शकतात. कारण बहुतेक मृत्यूच्या अंत्यकाळी माझा स्वतःची सजगता इतकी कमी झालेली असते की ती त्या बुद्धीच्या अखत्यारीत असते, ज्या बुद्धीमध्ये इच्छांचे किंवा वासनांचे प्रादुर्भावाने जे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म प्रगट व्हायला लागतात. म्हणून केवळ शेवटच्या वेळेला जर मी देवाचं नाव घेणार असं जर कोणाला वाटत असेल तर तसं होऊ शकत नाही, असं भाष्य करताना सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा, जर मी माझी साधना आणि उपासना सतत चालू ठेवलेली असेल, सतत माझ्या विचारांमध्ये ती शुद्धता असेल, सतत माझं मन परमेश्वरामध्ये रत असेल, असं जर असेल तरच अंतकाले हृदय आत्मानं वशीकृत्य योजयेत तथा नाड्या ऊर्ध्वम उपसी आयनं गच्छनं आदित्यद्वारेण अमृतत्वम अमरणधर्मत्वम अपेक्षिकम. आता दोन प्रकारचे लोक आहेत. एक ज्याची तयारी ब्रह्मभूत होण्यासाठी इतकी उत्कृष्ट झालेली आहे की त्याच्या कामना त्याच्या जीवनामध्येच संपूर्ण समूळ विनाशात झालेले आहेत. गोंदवलेकर महाराज, ज्ञानेश्वर महाराज अशा पातळीपर्यंत की आता याच्या पुढचं आयुष्य हे एकतर केवळ देवी आज्ञा म्हणून चाललेलं आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरतं, कारण इथं करण्यासारखं काहीही राहिलेलं नाही. याचा अर्थ कोणत्याही प्रकारचा कामाचा, कोणत्याही इच्छेचा, कोणत्याही भावनेचा, अविद्या, कर्म आणि काम या तिन्हींची ग्रंथी पूर्णपणे निसटून गेलेली आहे, पूर्णपणे काढून टाकलेली आहे. असे जे आहेत अशांना मात्र अमरत्व हे दिधलेलंच आहे. म्हणजे तुका म्हणे आम्ही झालो वैकुंठवासी, म्हणजे ते ब्रह्मीभूत झालेलेच आहेत. आणि या उलट ज्या योग्यांनी आपल्या शेवटच्या काळी आपल्या साधनेपोटी केवळ परमेश्वराची, ईश्वराच्या आराधनेच्या विचारांच्या पोटी जर जोर लावून त्याच्या नावानी प्राण सोडला तर इथे कामांचा समूळ विनाश अजूनही झाला असेल किंवा नसेल, ती कामभावना ती जरी ईश्वराप्रती जरी असली तरी सुद्धा ती त्या बीज अवस्थेमध्ये जर राहिलेली असेल तर त्याला मिळणारं जे अमरत्व आहे ते अपेक्षिकम अमरत्व असं म्हटलं जातं. तुलनात्मक अमरत्व. आणि तुलनात्मक अमरत्व म्हणजेच ब्रह्मलोकामध्ये असणं. तो ब्रह्मलोकापर्यंत पोचला याचा अर्थच त्याचा मल आणि त्याची उपासना उच्च झालेली, याच्यामध्ये कोणता वाद नाहीच आहे. पण या दोन गोष्टी होऊन सुद्धा त्या शेवटच्या टप्प्यामधला शेवटचा टप्पा जो आहे तिथे जर तो थांबला असेल तर त्याच्या बाबतीत काय होतं, त्याने असं केलेलं आहे की शेवटच्या काळी जर असं कोणी फक्त बुद्धिगोळीला नियंत्रित करून आपल्या उपासनेपोटी जर गेला असेल तर त्याला तुलनात्मक अमरत्व मिळते. अमृतत्वम अमरणधर्मत्वम अपेक्षिकम. पुढे याला ठोस पुरावा देण्यासाठी विष्णू पुराणाचा उल्लेख किंवा संदर्भ घेतलेला आचार्यांनी. आभूत संप्लवम स्थानम अमृतत्वम विभाव्यते. आभूत संप्लवम, पंचभूतात विलीन होऊ पर्यंत अमरत्व होते. तुलनात्मक अमरत्व कशी असते, तुलनात्मक अमरत्वता कशी असते हे सांगण्यासाठी हा विष्णू पुराणाचा इथे संदर्भ घेतलेला आहे. तो असा घेतलेला आहे की पंचभूतांमध्ये त्यांना परत यावं लागत नाही. पंचभौतिक ते असतीलच असं नाही, त्यांना जडत्व राहील. पण ते पंचभौतिकात्मकच असेल असं नाही, पण ते अशा पातळीवर अनुभवाच्या असतील, अशा लोकामध्ये असतील, अशा ब्रह्मलोकामध्ये असतील की जिथे त्यांच्या मलाचा दोष निवृत्त झाल्यामुळे, उपासना पूर्ण झाल्यामुळे कोणत्याही प्रकारची इच्छा जरी नसली तरी ज्या इच्छेचा समूळ म्हणजे ज्याला भाजलेलं बीज असा उल्लेख केलेला आहे, तर ते बीज अजूनही भाजलं गेलेलं नाही आहे. त्यामुळे ते अत्युच्च प्रकारच्या योनीमध्ये पण स्थित राहतील. आणि अशा गोष्टीला त्यांना तुलनात्मक अमरता असं म्हटलेलं आहे. पुढे काय होतं, पण असं झाल्यामुळे मग हे काय खालच्या दर्जाचे झाले की काय अशी शंका आपल्याकडे येऊ शकते. तुलनात्मक रीतीनं आचार्य सांगतात की ते ब्रह्मवेत्ते जे आहेत त्यांच्या तुलनेने हे खाली आहे. पण यांची तुलना इतकी खाली करण्याचं कारण नाही, कारण त्यांनी पुढे लगेच मंत्र दिलाय.
ब्रह्मनावासह कालांतरेण मुख्यम अमृतत्वम इति भुक्त्वा, काही कालानी त्यांना मुख्य अमृतत्व म्हणजे खरं अमरत्व जे आहे, म्हणजे ब्रह्मीभूतपणा जो आहे तो त्यांना भोक्त्वा भोगान, भोग भोगून झाल्यानंतर अत्युच्च भोग भोगत असतील, तिथे कोणत्याही प्रकारचे वृद्धत्व नाही, तिथे अमुक आहे तिथे तमुक आहेत, मंदाताईंनी खूप त्याचं वर्णन करून सांगितलेलं आहे. ते सगळं जरी असलं आणि ते त्यांच्या भोगांचे ते अधिकारी आहेत, म्हणजे त्या भोगांचे ते अधिकारी आहेत, तरी सुद्धा ते भोग भोगून झाल्यानंतर अनुपमान ब्रह्मलोक गतान, पण त्याला ब्रह्मलोकाची ब्रह्मत्वाची उपमा नाही आहे. असं झाल्यानंतर कालांतरानं ते पुढे त्याला प्राप्त होतात. आणि म्हणून बहुतेक सगळ्या पुराणांमध्ये ऋषींना देवांपेक्षा महत्त्व दिलेलं आहे, सद्गुरूंना देवांपेक्षा जास्त महत्त्व गेलेलं आहे. आणि म्हणून मग अमुक अमुक ऋषी होते ते कोपिष्ट झाले, इंद्र धावून आले, अमुक धावून आले. याचं कारण असं आहे की ब्रह्मलोकापर्यंत जो पोहोचलेला आहे तो अजूनही एक पायरीनी मागे असल्यामुळे, म्हणून भोग इति भुक्त्वा भोगान, हे भोग भोगून झाल्यानंतर मुख्यत्व अमृतत्व, नंतर मुख्य अमृतत्व मिळतं. विश्वंग नानाविधी गतया अन्यानाड्य, आता हे झालं कोणाचं, या दोन लोकांचं, ज्याला मंद ब्रह्मज्ञानी आणि पूर्ण ब्रह्मज्ञानी यांचं वर्णन झालं. बाकीच्यांची अवस्था काय आहे, इतरम सर्व नाड्या विविध गती प्रवासित विश्वंगम नानाविध गतया अन्या नाड्य उत्क्रमणे निर्मित्तम भवन्ति संसार प्रत्यर्थम एवं भवति इति अर्थः. इतर सर्व नाड्या विविध गती प्रवासित होतात, ही फक्त सुषुम्ना सोडून त्यांच्या बाकीच्या नाड्या प्रवासित असतात, ते त्या निमित्ताने पुनश्च संसार निमित्त होतात किंवा संसारात परत येतात असा अर्थ. इथे उपनिषदांचे कठोपनिषद खऱ्या अर्थाने संपतं. हा शेवटचा मंत्र उपनिषदाचा इथे संपतो. याच्यानंतर एक उपसंहाराचे 2 मंत्र आहेत आणि परत शांती मंत्र म्हणून ते संपतं. शेवटचं वाक्य सुद्धा इथे मंत्रामध्ये असं आहे, इदानीम सर्ववल्ली अर्थ उपसंहारार्थम आह. आता इदानीम, आता सर्ववल्ली अर्थ, सगळ्या वल्लींच्या अर्थांचा उपसंहारार्थम आह. उपसंहार म्हणजे कन्क्ल्यूड करणे, गोषवारा. उपक्रम म्हणजे सुरुवात, इंट्रोडक्शन, ओळख. उपक्रम, उपसंहार. आता त्याचा संक्षिप्त अर्थ सांगायला सुरुवात करतो, असं हा 16वा मंत्र म्हणतो. याच्यानंतर एक उपसंहाराचा मंत्र आहे, 2 मंत्र आहेत, आणि एक शांती मंत्र आहे, आणि इथे कठोपनिषद संपतं. या मंत्रांमध्ये आणि 11, 12, 13 हे 3 मंत्र आणि हे 3 मंत्र एकत्र पाहिल्यानंतर जे आपल्याला दिसतं ते असं आहे की एक ब्रह्माच्या अस्तित्वाबद्दल जो इथपर्यंत पोचला, त्याच्या अस्तित्वाबद्दलची शंका जर काय असेल ती निवृत्त व्हावी. शंका निवृत्त झाली असेल तर त्याच्यावर येणारी जबाबदारी अशी आहे की ते आहे तर ते मी प्राप्त केलं पाहिजे, अशी त्याची श्रद्धा झाली पाहिजे. अशी श्रद्धा झाल्यानंतर अशी प्राप्ती किंवा असं ज्ञेयत्व आलेले जे सद्गुरू आहेत, अशा सद्गुरूंशिवाय हा तिढा सुटू शकत नाही. माझी धाव इंद्रियांपर्यंत आणि हे इंद्रिया अतीत. माझी धाव प्रमेनुसार, हे अप्रमा. मी अयथार्थ ज्ञानात गुंतलेला, हे यथार्थ ज्ञानातला भाग. मी प्राप्तव्यापर्यंत आजपर्यंत गेलेलो आहे, हे ज्ञातव्यातला भाग. असं असल्यामुळे मला या बाबतीत सद्गुरूंच्या आशीर्वाद, म्हणून सद्गुरूंना जे परत परत महत्त्व दिलं आहे ते श्रद्धेपोटी आजपर्यंत आपण मानतच आलो की सद्गुरू महत्त्वाचे आहेत. पण सद्गुरू नेमके का महत्त्वाचे आहेत हे कठोपनिषद आपल्याला सांगतं. आणि याचा अर्थ असा, असं जर असेल तर मग हे सगळं करण्यापेक्षा सरळ सद्गुरूंकडे जावं तर. पण सद्गुरूंकडे जाण्यापूर्वी इथं श्रुती आपल्याला असं सांगते, इथं उपनिषद आपल्याला असं सांगतं की शेवटचे जे 3 मंत्र आज पाहिले ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत. पहिली गोष्ट, सद्गुरूंकडून यो ब्रवती, ज्यांना कळालेलं आहे ते तुला सांगतील, पण त्यापूर्वी कामान. सगळी गोष्ट शेवटी येऊन एकाच मुद्द्यावर थांबते. आणि हा जो कुंडलिनीचा जो थोडासा ओझरता संदर्भ आलेला आहे, त्याच्याबद्दलचे वेगळे वेगळे विचार आहेत. या विचारांबरोबरच कबीरांचं कुंडलिनीवर एक छोटं भाष्य आहे, ते इथं खूप चपकल लागू पडतं. ते कुंडलिनी असा शब्द वापरत नाहीत, पण ते कशा पद्धतीने याच 2-3 मंत्रांना त्यांनी किती छान रूप दिलेले आपण पाहू शकतो. ते असं म्हणतात, काय करायचं आहे मनुष्य आयुष्यामध्ये, मानवी आयुष्य घेऊन मनुष्य जन्माचे करावे सार्थक म्हणजे नेमकं काय. कबीर असं म्हणतात, गगन की ओर निशाना है. आता इथं जे चक्र सांगितलं, अभिनिसृत जे सांगितलं
गगन की ओर निशाना है, दाहिने सूर चंद्रमा बाए, दाहिने सूर चंद्रमा बाए, इनके बीच छिपाना है. सुषुम्नेचा संदर्भ कसा दिलाय पाहता नाही. दाहिने सूर चंद्रमा बाए, इनके बीच छिपाना है, गगन की ओर निशाना है. कसं जायचं तिथे? तन की कमान सुरत का रोंदा. दोन गोष्टी आहेत. तन की कमान सुरत का रोंदा. तन म्हणजे जेवढं जेवढं शरीराशी संबंध, मलाशी संबंध आहे. पहिल्यांदा मलाची पूर्ण निवृत्ती झाली पाहिजे, मग त्याची कमान तयार होईल. तो बाण कसा आहे, तो धनुष्य कसा आहे. तन की कमान, त्याची जी प्रत्यंचा आहे. सुरत का रोंदा, विचार, उपासना. उपासनेचा त्याला प्रत्यंच आहे. आणि हे दोन्ही झाल्यानंतर शब्द बाण ले ताना है. तन की कमान सुरत का रोंदा, शब्द बाण ले ताना है. मारियो बाण विधा तन ही तन. पंचमहाभूतांचा पूर्ण नाश होईल. मारियो बाण विधा तन ही तन, सद्गुरु का परवाना आहे. असं सद्गुरू सांगतात, असं कबीर सांगतात. इतकं सद्गुरूंना महत्व आहे. पुढे ते असं म्हणतात, मारो बाण घाव नाही तन में. हे सगळं करत असताना संसार कुठे अडणार आहे किंवा माझं कर्तव्य कर्म अमुक तमुक काहीतरी इकडे तिकडे जाणार आहे असं अजिबात नाही आहे. मारो बाण घाव नाही मन में, जिन लागा तिन जाना है. ज्याचा हा बाण लागलेला आहे त्याला ते मिळालं नाही. जिन लागा तिन जाना है, जिन जाना तिन माना है. गगन की ओर निशाना है. याचा अर्थ, जोपर्यंत माझ्या पहिला माझा जर कोणता पाय असेल, पहिलं पाऊल माझं जर कुठलं असेल अध्यात्मामधलं, तर ते या काम या विषयापासून सुरू होतं. विक्षेप आणि आवरण या गोष्टींपर्यंत पोहोचण्यापूर्वी पहिल्यांदा जर मला कुठे काय करायला लागत असेल, तर माझा संपूर्ण विषय अभ्यास हा या कामावर असला पाहिजे. काम. आणि आचार्याने सांगितल्याप्रमाणे, आचार्यांचं ते वाक्य फार महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की जानामी हम कामा जानामी ते मूलम. मला तुझं मूळ माहिती आहे. संकल्पात केला जायसे. तू संकल्पाने सुरू होतं, म्हणजे माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संकल्प येऊ नये. आता त्या संकल्पांची संख्या शून्य करणं माझ्या हातात नसलं तरी माझ्या संकल्पांची संख्या कमी करणं माझ्या हातात आहे. माझ्या साधनेचं पहिलं पाऊल हे माझ्या बुद्धीमध्ये, विचारांती, जेव्हा जेव्हा मी माझे संकल्प कमी करण्याचा प्रयत्न करेन, तेव्हा तेव्हा त्याच्या मागे विचार कारणीभूत असतील. आणि अशा संकल्पांची संख्या कमी करणे म्हणजेच विवेक वापरणे. आणि विवेकाचा वापर झाल्यानंतर संकल्पाची संख्या कमी यायला लागली, त्याबरोबर परिग्रह कमी यायला लागतो. परिग्रह कमी यायला लागला की वैराग्य आपसुकच यायला लागतं. याचा अर्थ, मी माझ्या मनातले संकल्प तेव्हा कमी करू शकेन जेव्हा माझ्या पुढे असणारे विषय कमी असतील. जितके विषय कमी तितके संकल्प कमी, जितके संकल्प कमी तितके विकल्प कमी, जितके विकल्प कमी तितकी बुद्धीचं कार्य कमी. आणि असं कमी 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 होत आल्यानंतर जे काही थोडं राहिलं असेल ते केवळ भगवंतावर लावल्यानंतर मग त्या बुद्धीची असणारी जी तयारी आहे, कारण जिथे कामांची संख्या कमी झालेली आहे, इथे तर मूलनाश असं सांगितलेलं आहे. पण कामांची संख्या कमी झाल्यानंतर एकदा उपासनेमध्ये हळूहळू त्याची प्रगती, कारण जेव्हा हे सगळं बाहेरचं संपत येईल तेव्हा तेव्हा ते जे करण आहे ते संपूर्ण उपासनेकडे लावता येईल. इकडचं कमी होणं आणि तिकडचं वाढणं हे एक समयावच्छेदी होतं. जितके संकल्प कमी येत जातील तितकी परमेश्वराची उपासना वाढत जाईल. आणि असं जेव्हा वाढत 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 जाईल तेव्हा या सगळ्यांचा समूळ नाश व्हावा यासाठी सद्गुरूंच्याकडे शरणागती पत्करल्यानंतर मग आत्ता झालेली जी प्रक्रिया आहे, जी ऊर्ध्वगती आहे, जी सुषुम्ना नाडीची जे वर्णन केलेलं आहे, जे सहस्त्रारातून वर जाण्याचं जे वर्णन केलेलं आहे, म्हणजे ज्याचा अर्थ सतत अनुसंधान त्याच्याशी राहण्याचं जे वर्णन केलेलं आहे, ते झाल्यानंतर मग अशा गुरुच्या पायाशी तत्वमसी असे त्यांनी उच्चारल्याबरोबर, त्याचा कर्णाशी संपर्क झाल्याबरोबर त्या तत्वमसी असण्याचा जो अनुभव येईल, त्या अनुभवाला विकल्परहित समाधी अशा पद्धतीने संबोधलं जातं. 2 राहिलेले मंत्र आणि थोडासा संपूर्ण उपनिषदाचा गोषवारा आहे पुढच्या वर्गामध्ये बघू. आणि मग आपण कठोपनिषद संपलं असं सांगायला हरकत नाही. हरि